नमस्कार मंडळी, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मसाल्या दोडक्याची भाजी कशी बनवायची। अगदी चविष्ट अशी, नाक मुरडणारी सुद्धा अत्यंत आवडीने खातील अशी। तरी मी ते एक दोडका घेतलेला आहे, त्याच्या शिरा काढून असे अधिक चिन्हामध्ये त्यांना कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला या दोडक्यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडं खोबऱ्याचे काप, 1 चमचा तीळ, त्यानंतर 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, तसेच त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत। आता हे मिक्सरला आपल्याला बारीक जाडसर अशी वाटण बनवून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, आवडीनुसार कांदा लसूण मसाला, मी इथे 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, त्यानंतर मी 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा मी धने पावडर टाकलेली आहे, त्यानंतर मी 1 चमचा येथे लाल तिखट घेतलेला आहे। याच्यात आपल्याला आता अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला या दोडक्यांच्या फोडीमध्ये भरून घ्यायचं आहे। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे वाटण दोडक्यांच्या फोडीमध्ये असे भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी सर्व दोडक्यांच्या कापामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। त्यानंतर मी एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला तेल व्यवस्थित असं गरम झाले की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत। त्यानंतर कांदा आपल्याला लालसर मऊ होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता इथे कांदा आपला व्यवस्थित भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण भरलेले दोडक्याचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। जास्त आपल्याला हलवायचं नाही आहे, नाहीतर दोडक्यांमध्ये जो मसाला भरलेला आहे तो बाहेर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपल्याला थोडंसं परतवून त्याच्यावर झाकून 1 ते 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। त्यानंतर जे राहिलेलं वाटण होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। मी थोडं पाणी येते गरम करून घेतलेलं आहे आणि थोडं पाणी मिक्सरच्या भांड्यांमधून घेऊन टाकलेलं आहे। आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून शिजण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिट ठेवून द्यायचं आहे। ही भाजी आपल्याला मंद गॅसवरच शिजवायची आहे। आता तुम्ही इथे बघू शकता की आपला दोडका व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता बारीक कट केलेली कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे आपला तयार झालेला मस्त चमचमीत असा मसाला दोडका। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।